माहेरी आल्यावर चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं आणि आज मी आईच्या इथं आले होते. आणि मग काय आमच्या किट्टूचं आणि आजीचं असं त्याच्या गप्पाचा रंगल्या होत्या. आणि प्रेम तर बाप रे बाप. मग काय आजीला त्याचं प्रेम उतू चाललं होतं आणि आमचा किट्टू पूर्ण घरभर फिरत होता. कारण मामाच्या घरी आल्यावर त्याला वेगळाच आनंद होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर तो ओळखायलाच येत होता. कारण की किट्टू गावाकडून आल्यावर पासून कोणाजवळ जात नव्हता आणि आईची इथं आल्यावर बापरे सगळ्यांजवळ गेला आणि सगळं घरभर फिरत होता आणि आई पण त्याच्या मागे मागे. आणि मग काय मामासोबत फटाके फोडायला बापरे मामासोबतच. आता मामा मागं आणि आजी मागं आणि आजोबा मागं. मला तर काही टेन्शनच नाही. आणि मग काय संध्याकाळी आईनं मस्त केळीचं कालवण केलं. आमच्या इकडे तर केळीचं कालवण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. आणि माझा ह्या किट्टूचा मामा, किट्टूचे आजोबा आणि आमचा किट्टू, मस्त मज्जा चालू होती किट्टूची. आणि मस्तपैकी आम्ही असं जेवण करून घेतलं आणि हेट्याच्या फुलाची भाजी आणि मस्तपैकी जेवण केलं. आईने मस्त गरम गरम पोंगे पण तळले. आणि मग काय किट्टूच्या मामाने मस्त वर शेकोटी पेटवली आणि मस्तपैकी आम्ही असं शेक घेतलं. आणि थंडी पण आजपासून पडायला लागली होती. आणि मग काय एन्जॉय तर केलाच पाहिजे ना. मग आम्ही असे मस्त गाणे एन्जॉय केले आणि असा आमच्या दिवसाचा शेवट झाला.